नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली ही अर्जुनवर चिडलेली असते आणि म्हणूनच ती आता बाहेर येऊन उभी असते. अर्जुन सायलीला समजवायचा प्रयत्न करत असतो, पण सायली ही समजवण्याच्या पलीकडे असते. सायली अर्जुनवर रागवलेली असते आणि त्यामुळेच ना ती एकही शब्द त्याच्याशी बोलत नाही. लगेचच ती आता गाडीत जाऊन बसायचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला आता अर्जुन तिला गाडीच दार उघडून देतो आणि त्यानंतर सायली आणि अर्जुन गाडीमध्ये बसतात. तर आता सायली अर्जुनशी तरी सुद्धा बोलत नसते. त्यामुळेच ना अर्जुन तिला मस्का लावायचा प्रयत्न करत असतो, म्हणजेच गाणी लावून तो तिला पटवायचा प्रयत्न करत असतो, पण त्याचा काही उपयोग होत नसतो. कारण आहे ना आता बराच हे जो आहे राग तो आलेला होता आणि तो राग इतका आल्यामुळेच ना एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन बसलेल्या होत्या. तर दुसरीकडे मात्र आता जी सायली आहे ती गाडीत बसलेली असते आणि अर्जुनने आता गाणी लावलेली असतात. अर्जुन जेव्हा गाणी चालू करतो तेव्हा आता गाणी ऐकूनच ना सायलीला इरिटेट होत असतं. कारण पहिलं गाणं असतं बोलेना चाखा चालेना. हे पहिलं गाणं जेव्हा सायली ऐकते तेव्हा सायली ते गाणं नको म्हणून चेंज करत असते. मग दुसरं गाणं लागत असतं की का हा दुरावा नको हा अबोला हे गाणं लागत आणि त्यामुळे पुन्हा एकदा सायली चिडत असते आणि मग ती पुन्हा गाणं चेंज करते आणि आता ही गाणी जी असतात ना ती परफेक्ट अशी लागत असतात आणि त्यामुळेच ना आता ते दोघंही जण फक्त गाणंच बदली करत असतात. सायली एवढी चिडलेली असते ना की तिला आता अर्जुन सोबत बोलायचं नसताना ती गाणी ऐकायची असतात तशी, आणि म्हणूनच ना ती आता ती गाणी चेंज करण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा आता ती गाणी आणि बदली करते ना तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन तीच याकडे पाहत असतो. त्यानंतर आता एक गाणं असं लागतं की ज्यामध्ये ना आभाळ आभा हे सांगितले जातं. मग तो मुद्दामहून तिला शब्दशः त्याचा अर्थ विचारतो आणि तिला म्हणत असतो प्रेम हे आभाळ एवढं असतं, म्हणजे नेमकं काय म्हणजे. मग आता सायली त्याला समजावतच त्याचं महत्त्व सांगू लागते आणि म्हणत असते प्रेम हे आभाळ एवढं असतं, म्हणजेच प्रेम हे पूर्ण अगदीच आरपार असतं, ते कधीही न संपणार असतं, याचाच तो अर्थ आहे. असं जेव्हा आता ती समजावून सांगते तेव्हा कुठे जाऊन त्याला बरं वाटतं आणि तोही आता तिच्याकडे पाहून हसू लागतो. जेव्हा हा सगळा प्रकार घडत असतो तेव्हा मात्र आता सायली एकदमच हसत असते. तर अर्जुनही आता सायलीशी बोलू लागतो आणि मेन मुद्द्याला हात घालतच तो आता म्हणत असतो की आपण ना सगळ्याचा शोध घ्यायला हवा, उगाचच आहे ना कोणत्याच कामात उशीर करायला नको. दुसरीकडे आता पूर्णाची त्यासोबत प्रताप आणि कल्पना बसलेल्या असतात आणि त्यांच्या गप्पा सुरू होतात. सायलीने जसं सांगितलं आहे तसंच मी केलं अक्षरशः. ना फजिती एवढी झाली ना एवढी मजा आली ना. असं देखील आता पूर्णा आजी जी आहे ती बोलत असते. मग आता कल्पना आणि प्रताप हे हसत असतात, कारण पूर्णा आजीनी घडलेला सगळा प्रकार आता सांगितलेला होता. मग आता हसून हसून एवढे हाल बेकार झालेले असतात ना कल्पना त्याचसोबत प्रताप यांचे. तेवढ्यात असंच ना तिथे आता अस्मिता आलेली असते. अस्मिता विचारते तुम्ही लोक कशा संदर्भात बोलत आहात, मला सुद्धा सांगा ना. मग आता अस्मिताला सुद्धा कल्पना बसवते आणि मग घडलेला प्रकार समजावून सांगत असते. म्हणजे सायली अर्जुनने आम्हाला हा प्लॅन करायला सांगितला होता. एकदा आम्ही असेच रात्रीच्या वेळेला सायली अर्जुनने बोलावलं म्हणून पूर्णाजीच्या रूममध्ये आलो. म्हणूनच मग सायली अर्जुनने सांगितलं की रिया तुमच्यासोबत चांगली वागते तर तुम्ही सुद्धा तिच्यासोबत चांगलं वागा. मुद्दा म्हणून का होई ना, पण आपल्याला आता तिला असं वाटलं पाहिजे की तिच्यावर आपण खूप जास्त विश्वास ठेवतोय आणि तिला ना घरातल्या कामामध्ये गुंतवून ठेवायचं, जेणेकरून ती बाहेर जाणार नाही आणि पुन्हा अशा काही चुका करणार नाही, आणि त्यामुळेच आपण तिला आतमध्ये अडकवून ठेवायचं. या सख्या या गोष्टी सायली आणि अर्जुन सांगतात. मग तिच्याशी चांगलं वागायचं म्हणजे खूपच अवघड जाणार आहे असं प्रताप म्हणतात. पण आता सायलीने सांगितले म्हटल्यावर तेही आता ऐकतात आणि तेही आता म्हणू लागतात की ठीक आहे, चालेल, मी तयार आहे. तू जे काही म्हणतेस ना त्या सगळ्या गोष्टींसाठी
पण आपण हा प्लॅन असा करतोय त्यामुळेच ना आता घरात सगळ्यांनाच हसू येत असतं. कारण सायली, अर्जुनने जे प्लॅनिंग सांगितलेलं असतं त्यामुळे आता प्रियाला नुसतं कामाला झोपायचं, प्रियाला पार काम कामच लावायचं असतं. आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जेव्हा सायली आणि अर्जुन सांगतात तेव्हा मात्र आता इकडे बोलत असताना अर्जुनच्या तोंडूनच ना प्रिया असा उल्लेख होत असतो. तन्वीच्या जागी मग आता काय रे, तू पण प्रिया का बोलायला लागला आहेस? त्यावर सायली बरोबर राहून राहून ना आता सवय झाली त्यामुळे मीही प्रिया बोलून गेलो असं आता अर्जुन बोलत असतो. ही जेव्हा घडलेली गोष्ट जी आहे जेव्हा अस्मिताला सांगितली जाते तेव्हा अस्मिताही हसत असते, म्हणत असते हायली अर्जुनची भारी आयडिया आहे, खरंच कमाल आहेत. दोघं पण मस्त आयडिया दिली. पण आपण हे असं वागायचं हे सगळं ठीक आहे, पण मी तुम्हा लोकांना एक म्हणू का, म्हणजे बघा तुम्ही ठरवलंय की असं नाटक म्हणून तरी त्या आपल्या प्रियासोबत तसं वागायचं, पण निदान मग चांगलं म्हणून तरी तुम्ही माझ्या सचिन सोबत का नाही वागू शकत? सचिनने एवढा मोठा काही गुन्हा केला आहे का सांगा ना मला, तो साधाच तर आहे. प्लीज प्लीज तुम्ही त्याला माफ करा ना, असं मला तरी वाटतं, पण आम्हाला हे अवघड जाणार आहे. आम्हाला या सगळ्या गोष्टी इतक्यात सहजपणे माफ करणं अवघड आहे. असंही आता इकडे कल्पना त्याचसोबत पूर्णाची अस्मिताला सांगतात. मग आता जर सचिनला एवढे दिवस तुम्ही माफ करतच नसाल तर मलाही बोलून उपयोगच नाहीये. मी का बोलत बसली तुमच्या लोकांशी, असं बोलूनच ना अस्मिता रागारागाने तिथून निघून जाते. दुसरीकडे सायली अर्जुन गाडीमध्ये असतात तर अर्जुन सालीला म्हणत असतो की आता आपल्याला ना प्रियाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवायला लागणार आहे. ती कुठे जाते, काय करते. आताही तिने महिना आणि सदाला पैसे दिले, याचा अर्थ ती दर महिन्याला त्यांना पैसे देते का, हे तर तिच्या बँक स्टेटमेंटवरूनच आपल्याला समजेल. मग बँक स्टेटमेंट बघायचे कसे, पण तिने तर आता कॅश दिली होती. मग तिने कॅश दिली होती हे जेव्हा आता इकडे अर्जुन म्हणतो तेव्हा मात्र सायली म्हणत असते पण दर महिन्याचे काहीतरी ट्रान्झॅक्शन असतील ना, ते तर आपण चेक करू शकतो. त्यावर अर्जुन म्हणतो की आपण आहे ना तीच बँक स्टेटमेंट चेक करूया, पण त्यासाठी मला सिनियरची मदत लागेल. मग आता तो लगेचच रविराजांना कॉल करतो. रविराजांना कॉल करूनच आता तो सगळ्या काही गोष्टी सांगतो. म्हणजेच काय तर मला ना जरा तन्वीच्या बँकेचे डिटेल्स हवे होते, म्हणजे तो मॅनेजर तुमच्या ओळखीच आहे ना, जरा काम होऊ शकतं का, मला जरा स्टेटमेंट होतं. जरा तिच्या बाहेरच्या हालचाली जरा जास्त चाललेल्या आहेत आणि ते कुठेतरी थांबायला हो ना, यासाठी मी तुम्हाला म्हणतोय. त्यावर आता ठीक आहे ना, यात काय, मला तर माझी मुलगी बिलकुलही आवडत नाही आणि राहिला प्रश्न तिच्या या सगळ्या वागण्याचा, मला तिच्या या वागण्याचा अक्षरशः कंटाळ आलाय, म्हणूनच मी त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्हा लोकांना या सगळ्या गोष्टी अवघड जात असतील. तिच्या समोर हे सगळं करताना मी समजू शकतो. माझा मित्रच आहे, तो मॅनेजर आहे, तो नक्कीच तुम्हाला स्टेटमेंट काढून द्यायला मदत करेल. मी त्याच्याशी बोलून घेतो, मग तुमचं काम होईल. असं देखील रविराज आता सायली आणि अर्जुनला सांगू लागतात. रविराज जेव्हा सायली अर्जुनला या सगळ्याबद्दल सांगतात ना तेव्हा मात्र सायली अर्जुन रविराजांना थँक यू असं म्हणतात, कारण त्यांना खूप जास्त अडचणी येत होत्या, पण या सगळ्यामुळे अनेक अडचणींना त्यांनी मात देऊ शकलेले होते. त्यानंतर आता फोन ठेवला जातो. जेव्हा आता रविराज फोन ठेवतात तेव्हा मात्र आता रविराज विचार करत असतात आणि त्यांनी लगेचच मॅनेजरला कॉल केलेला असतो आणि अर्जुन आणि सायली येणार आहेत याबद्दल त्यांनी इन्फो करून ठेवलेलं असतं. म्हणजेच कसं मॅनेजर त्यांना लगेचच स्टेटमेंट काढून देऊ शकतो. दुसरीकडे आता सुमन तिच्या रूममध्ये आलेली असते. रूममध्ये सुमनला आल्यानंतर सगळ्या काही जुन्या गोष्टी आठवतात, म्हणजेच नागराज तिला कशा पद्धतीने त्रास द्यायचा आणि या सगळ्या गोष्टी आता जेव्हा आठवू लागतात ना तेव्हा मात्र आता खूप भयंकर असा तिलात त्रास होत असतो. तिला आता त्या रूममध्ये राहावतही नसतं. एवढ्या दिवसानंतर रूममध्ये आल्यावर
तिचे खूप जास्त बेहाल झालेले असतात. तिला कळत नसतं की आता काय करावं आणि त्यामुळेच ना ती अगदीच बेचैन झालेली असते. त्यातून कसा मार्ग काढायचा, कसं सॉर्ट आउट करायचं कळत नसतं. तेवढ्यातच तिथे प्रतिमा आणि रविराज येतात. ते विचारतात सुमनला की काय झालं आहे. सुमन खूप जास्त रडू लागते. सुमन आता रडत असते आणि म्हणत असते की मला पुन्हाच त्याच गोष्टीचा त्रास होतोय. मी विचार करत होते की या सगळ्यातून मी लांब जाईन, पण नाही. या सगळ्यात तर मी स्वतः अडकत चाललेली आहे, असं देखील आता ती म्हणत असते. पण नेमकं काय झालंय, काय ते तरी सांगशील का मला, असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला मी या रूममध्ये आलीये, पण मला त्या सगळ्या जुन्या आठवणी त्रास देतायत. मला ना त्यांची काळजीही वाटते. मला असं वाटतं की ते ठीक तर असतीलच ना, त्यांना काही प्रॉब्लेम तर होत नसेल ना, असंही मनामध्ये कुठेतरी वाटतं. अगं पण ज्या माणसानं तुला इतका त्रास दिलाय, त्या माणसाची कशाला तू काळजी करत बसलीयस? त्या माणसानं तुला नको नको ते म्हटलं आहे आणि काय काय गोष्टी करून तुझ्यासोबत कसला व्यवहार केलाय बघितलेस ना तू. मग या सगळ्या गोष्टी कशा काय विसरू शकतेस तू? सुमन आणि तुला दिलेला त्रास, या सगळ्या गोष्टी नको विसरूस. पण मला मुळात कळतच नाहीये हे सगळं त्यांनी केलं आणि त्यानंतर मुळात घर पूर्ण उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि या माणसासोबत इतके दिवस मी राहत होते. खरंच ना, त्या गोष्टीचा मला खूपच जास्त पश्चाताप होतोय, असं देखील आता म्हटलं जात असतं. त्याच वेळेला रविराजही म्हणतात की बघ सुमन, तुला त्रास होतो हे सगळं ठीक आहे, पण त्या माणसाची दया करण्यासारख्या तो माणूस बिलकुलही नाहीये. त्यामुळे प्लीज तू त्याच्यावर कोणतीही दया करू नकोस. रविराज असं बोलतात आणि निघून जातात. त्याच वेळेला आता एकदा एखादा माणूस या मनातून उतरला ना, तर तो पुन्हा आपल्या मनामध्ये जात नसतो. म्हणजेच लक्षात घ्या की बघा, आम्हाला सुद्धा ना या सगळ्याचा त्रास व्हायचा. मग आम्हीही विचार केला की तन्वीशी न बोलायचं, कारण तन्वी कितीही काही बोललं तरी सुधारलेली नाहीये. तिच्यामध्ये कोणतेच बदल होत नाहीयेत. त्यावरूनच मी आणि ह्यांनी हा डिसिजन घेतला, असंही आता प्रतिमा बोलत असते. दुसरीकडे आता सायली, अर्जुन जाऊन बंकेमध्ये पोहोचलेले असतात आणि मॅनेजर कडून सगळी इन्फॉर्मेशन घेत असतात. मॅनेजरनी आता पूर्ण स्टेटमेंट काढलेलं असतं आणि ते स्टेटमेंट आता सायली अर्जुनला देत असतात. सायली, अर्जुन ते स्टेटमेंट पूर्णपणे एकदा बघतात, म्हणजे नेमके कोणते कोणते ट्रान्झॅक्शन झाले आहेत. तर त्यावर सायलीला हे दिसतं की जेव्हा मैना आणि सदाला घराबाहेर काढलं होतं, त्या महिन्यापासूनच ही त्यांना पैसे देत होती. आणि हे जेव्हा त्यांना दिसतं, तेव्हा मात्र आता ते दोघंही ही जण एकमेकांकडे पाहत असतात आणि म्हणत असतात की म्हणजे याचा अर्थ कळतोय काही. तेव्हापासूनच हे सगळे व्यवहार करत होती, दर महिन्यालाही तेव्हापासूनच त्यांना पैसे देते. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तिचे बंक स्टेटमेंट जे आहेत ना, ते सुद्धा आता प्रिंट करून ना दोघंही जण घ्यायचं ठरवतात, कारण त्यामध्ये बरेच ट्रान्झॅक्शन होते. फक्त हा मेन ट्रान्झॅक्शन त्यांना चेक करायचा होता की हा दर महिन्याला होतोय का. तो ट्रान्झॅक्शन 20,000चा दर महिन्याला होत होता, म्हणजे दर महिन्यालाच ते त्यांना पैसे देत होती. हे तर आता त्यांना कळलेलं होतं. मग आता या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला हे स्टेटमेंट याची प्रिंट काढून घ्यावी लागेल. म्हणूनच आता ते दोघेही जण प्रिंट वगैरे काढून घेतात त्या मॅनेजर कडून, जेणेकरून व्यवस्थित घरी जाऊन सुद्धा ते स्टेटमेंट यास करता येईल आणि त्या स्टेटमेंटनुसार आपल्याला सगळ्या काही गोष्टी पुढे हालचाल करता येतील, हेही त्यांना माहिती होतं. आणि म्हणूनच ते दोघंही जण ते स्टेटमेंट वगैरे घेतात आणि आता पुढे जायला निघतात. त्यात तो मॅनेजर देखील त्यांना स्टेटमेंट वगैरे काढून देतो. दुसरीकडे प्रिया जी आहे ना, तिला आता मैनावतीचा कॉल आलेला असतो. मैनावती तिला सांगत असते की काय करणार. ती अचानक आली आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. त्यावर मैनावतीला प्रिया ओरडत असते आणि म्हणत असते की तुम्ही तर अडकाल सोबत, मलाही अडकवाल. काय गरज होती सांगायचं की मी तुम्हाला खर्जाने पैसे देते
आणि या सगळ्या गोष्टी सांगायच्या ना मी मदत करते तुम्हाला असं हा तुम्ही जे काही केले ना त्यामुळे मला सगळं काही अवघड होऊन बसलेलं आहे. इथून पुढे लक्षात ठेवा की सायली येऊ दे नाही तर तो अर्जुन येऊ दे मानला आधी सांगायचं की कोण आलंय आणि कशासाठी आलंय ते कळलं का त्याशिवाय त्याला कोणत्याही प्रश्नांची उत्तर द्यायची नाही असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता एवढ्या सगळ्या गोष्टी ती सांगू लागते ना तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की बरं ठीक आहे तू सांगतेस ना तसं मी ऐकायला तयार आहे. मग ती सुद्धा तिचं सगळं बोलणं ऐकायचं ठरवते. मग प्रिया इतक्या पोटगीने सांगत असते की न ऐकून काही पर्यायच नसतो सगळ्या काही गोष्टी ऐकाव्याच लागतात. महिनावती आता फोन ठेवते आणि आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र प्रिया ही थोडीशी एका वेगळ्याच याच्यामध्ये असते. तेवढ्यातच ना आता रूममध्ये अश्विन आलेला असतो. अश्विन जेव्हा तिथे येतो ना तेव्हा तो जरा टेन्शनमध्ये असतो आणि जेव्हा तो टेन्शनमध्ये दिसतो तेव्हा आता कळत नसतं की त्याला नेमकं काय झालंय आणि म्हणूनच ना त्याला नेमकं काय झालंय हे आता प्रियाला जाणून घ्यायचं असतं. कारण त्याचा मूड ऑफ झालेला असतो आणि त्याचे जे काही हावभाव असतात ते बघूनच ना कुठेतरी डाऊट आलेला असतो. आणि मग आता विचार करण्यासारखी गोष्ट असते की काय झालं असेल का असं वागतायत हे असं म्हणूनच ना आता ती विचारायला की काय झालं आहे काही गडबड आहे का त्याच वेळेला हो मला ना नकोस झाले. मग आता ती विचारते नेमकं काय झालंय सांगाल का आणि मगच तो आता सगळं काही सांगायला चालू करतो. म्हणजेच हॉस्पिटलमध्ये अशी एक केस आली होती. त्या केसमध्ये ना असं होतं की त्या माणसाला तिच्या मुलाचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्यासाठी पैशांची गरज लागणार होती. बिचारा तो गरीब घरातला होता आणि त्यामुळेच ना पैसे त्याच्याकडे नव्हते आणि म्हणूनच त्याने चोरी करायचा प्रयत्न केला. तिने चोरी करायचा प्रयत्न केला. म्हणजेच किती ना गरिबी किती वाईट असते. म्हणजे एकेकाला किती आपल्याला काही करायला लावते आणि त्यामुळेच ना काहीतरी नाही गरिबी नकोशी वाटू लागते. असंही आता अश्विन जो आहे तो प्रियाला बोलत असतो. प्रिया हे सगळं काही ऐकते. तर प्रियाला आता हे सगळं ऐकूनच मोठा धक्का बसतो. मग आता प्रिया ही विचार करते की आपणही या सगळ्याचा योग्यरित्या वापर करून घ्यायचा. म्हणजे कसं काही झालं ना तरी सुद्धा मला या अश्विनच्या मनामध्ये राज्य करता येईल, अश्विनच्या मनामध्ये घुसता येईल. आणि त्याचसाठी प्रियाच्या डोक्यामध्ये कल्पना सुरू असतात आणि त्याच वेळेला ती आता म्हणत असते की मला कळते तुम्हाला या सगळ्याचा त्रास होत असणार आहे, पण आपण या सगळ्या गोष्टींकडे जरा बारकाईने बघितलं तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी कळतात. मग प्रियाच्या डोक्यात कल्पना सुरू होतात. दुसरीकडे आता सगळे जण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. अस्मिता त्यासोबत सचिनला आता भाजी हवी की नको हे कोणीही विचारत नसतं. त्यामुळे अस्मिताला राग येत असतो. अस्मिताला आता सचिन म्हणत असतो की मला ना तुझी खूप जास्त काळजी वाटते कारण मला तुझ्यासोबत जास्तीत जास्त वेळच घालवता येत नाही. या सगळ्या बोलण्यावर ना कल्पना आणि त्याचसोबत पूर्ण अचिलांना सचिनचा राग येत असतो कारण तो वरवरच प्रेम करतोय हे त्यांना कळत असतं आणि म्हणूनच आता ते टाळत असतात. वरती अस्मिताला विचारतात की तुला भाजी हवी आहे का. त्यावर अस्मिता म्हणत असते की तुम्ही जसं मला विचारताय ना तसं एकदा माझ्या बाजूला बसलेल्या सचिनला विचारलात ना तर मला खूप जास्त बरं वाटेल. पण तुम्ही सचिनला काही विचारतच नाहीये म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाहीये का. मी मुद्दामच याला माझ्यासोबत इथे जेवायला घेऊन आली आहे पण तुम्ही त्याच्याशी एकही शब्द बोलत नाहीये. असं का करताय असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता सचिनला वाईट वाटतं. एवढं सगळं बोलून सुद्धा कोणीही त्याच्याबरोबर बोलत नसतं. याचना त्याला वाईट वाटतं आणि म्हणूनच तो भरल्या ताटावरून उठून जातो. जेव्हा तो उठून घेत जातो तेव्हा मात्र आता अस्मिता म्हणत असते की बघितलंत का आता तुमची शांती झाली का. तुम्हाला हे सगळं होतं का. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करून तुम्हाला काय भेटणार आहे असंही आता म्हटलं जातं. त्यावर पूर्ण रागवतात
आणि पूर्णाजी म्हणतात की जो भरल्या ताटावरून उठून जातो ना, त्याची किंमत आहे ना मला चांगलीच कळते. म्हणजे त्याला घरातलंही भरलेलं नको आहे, त्याला फक्त बाहेरच हव्य. हे त्याच्या वागण्यात ना सरळ सरळ दिसते. अस्मिता, तुला जरी कळत नसल्या ना बऱ्याच गोष्टी, तरी आम्हाला सगळ्याच गोष्टी कळतात, असं देखील पूर्णा आजी आता इकडे असणाऱ्या या अस्मिताला सांगत असते. पण अस्मिताला याचा काही एक फरक पडत नसतो, कारण अस्मिताला या सगळ्या गोष्टी खूपच त्रासदायक वाटत असतात. तिला आता काही बोलायचं नसतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं, कल्पना सुद्धा अस्मिताला समजवायचा प्रयत्न करत असते. आणि नको त्या माणसामध्ये इतकं गुंतू, तू स्वतःकडे लक्ष दे, स्वतःच जेवायचा प्रयत्न कर, असं देखील आता तिला सांगितलं जातं. आणि त्यामुळेच ना ती आता गुपचूप बसते आणि जेवण करत असते. पण तिला मनातून सचिनसाठी खूप जास्त वाईट वाटलेलं होतं, कारण घरातले तिला काहीच किंमत देत नव्हते, तर सचिनमुळे, सचिन जो आहे त्याच्यामुळेच हे सगळं काही घडत होतं. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली स्टेटमेंट घेऊन निघालेले असतात. त्याच वेळेला सायली आता अर्जुनला म्हणत असते की आपल्याला आता प्रियाला काही झालं तरी जा विचारायला हवा आहे की तू का गेली होतीस महिनावतीकडे पैसे द्यायला, कारण तिला त्यावेळेला डाऊट येणार जर मी तिला विचारलं नाही तर, कारण तिला कळलं असणार आहे की मी तिचा पाठला करून तिथपर्यंत गेलीय. उलट आपण तिला विचारूया. अर्जुनही म्हणतो की हो तू बरोबर बोलतेस, आपण तिलाला विचारायचं आणि ती जरी काही बोलली ना तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, जेणेकरून आपल्यासाठी, तिच्यासाठी हा पॉइंट इथे स्टॉप झाला. पण आपण तिच्यावर लक्ष ठेवायचं, काही बंद करायचं नाही. असं देखील अर्जुन आता सायलीला बोलून समजावू लागतो. सायली सुद्धा म्हणते की हो बरोबर आहे, आपण असंच सगळं काही करूया. म्हणूनच आता सायली अर्जुन घराकडे जायला निघालेले असतात. पण इकडे आता प्रियाने नवीनच तमाशा मांडलेला असतो. म्हणजेच ना प्रियाना ना मुद्दामूनच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या नाटक म्हणून करायच्या असतात, जेणेकरून तिला आता अश्विनच्या मनामध्ये राज्य करायचं होतं. दोघेही जण जेव्हा गाडीने आता तिला घरातल्या सगळ्यांसाठी हे करावंच लागणार होतं. सायलीने एकदम भारी आयडिया केलेली असते, त्यामुळे अर्जुनही खूपच जास्त खुश असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.